This is for you. Oh my God. Many happy returns of the day. काय सांगितलं नाही वाढदिवस आहे ते? Please. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. Happy birthday, Aditi. थँक्यू सो मच अमित, लक्षात ठेवून विश केल्याबद्दल. नाहीतर हल्ली कोण कोणाचे वाढदिवस लक्षात ठेवतं नाही का, आणि कोण सेलिब्रेट करतं. कोणाला काही पडलेली नसते. थँक्यू वन्स अगेन. Once again, happy birthday. थँक्यू. आदिती, many happy returns of the day. थँक्यू सो मच. अगं आपण ऑफिस मध्ये सगळ्यांचे बर्थडे खूप धमाल साजरे करतो हो की नाही, त्याच्यामुळे तुझाही तसाच सेलिब्रेट करूया. पण एक अमित, पण हिचा वाढदिवस आहे हे तुला काय समजलं? अहो काका, फॉर अ चेंज आपल्या अमितला ना एक खूप चांगली सवय आहे. तो ऑफिस मध्ये जॉईन झालेल्या सगळ्यांचे वाढदिवस आल्या आल्या विचारून घेतो. तुम्ही सगळेजण बघत काय बसलायत? उठा, तिला विश तर करा किमान. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी थँक्यू. आयुष्यमान हो. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आदिती. हॅपी बर्थडे टू यू. एक मिनिट मला वाटतं की फारच मस्त माहोल जमलाय. आता डान्स झाला पाहिजे. ए नाही का भाई, डान्स वगैरे नको. छे मला नाही जमायचं. तुम्ही अशा, आम्ही आहोत ना माझ्या बरोबर ना. नको ग नको, सगळ्यांच्या पायांची खूप काळजी आहे मला. नाही हो, असं नाही प्लीज. नाही नको नको, तुम्ही नाचा ना, मी बघते. नाही डान्स तर झाला. अरे तुम्ही नाचा ना, मी तू इथे काय करतेस? चल ना तर. अरे लाव ना गाडं पटकन. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने. सोचो तुम्हें पल भर भी बरसे सावन जुमाने. शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. तिलोत्तमा, काय ग, काय झालं? काही नाही ग, जुने दिवस आठवले. आम्ही सुद्धा अशीच गाणी लावून मस्त डान्स करायचो. माझ्या नवऱ्याच्या मिठीत डान्स करत असताना सगळ्या जगाचा विसर पडायचा ग मला. पण नंतर काय झालं कळलंच नाही. सगळ्या स्टेप्सच चुकत गेल्या आयुष्यात. दोघांपैकी एकाने जरी समजुतीने घेतलं असतं ना तरी सुखाचा संसार झाला असता ग माझा. पण तिलोत्तमा, हा इगो असतो ना फार वाईट असतो. माणसाचा राक्षस केव्हा करून टाकतो हे समजत सुद्धा नाही.
या अंधाराची भीती वाटते ग मला. एकटं एकटं वाटत. बघ ना, तसं म्हटलं तर इथे जमलेले सगळे एकटेच तर आहेत. अगं आपण एकत्रच असतो की नाही? खरं सांगू, आतापर्यंत ऑफिसमध्ये तुझ्या चेहऱ्यावरची एक रेषही हललेली पाहिली नाही, पण तुला कित्येकदा आतून हलताना पाहिले. अगं आपलं ऑफिस म्हणजे नुसतं ऑफिस नाही, आपली फॅमिली आहे. ओके, आणि म्हणूनच आपण एकमेकांना कधीच एकटं पडू द्यायचं नाही. कायम कायम एकत्र राहायचं. काय किती वेळ? वेटर आपल्याला काय वेट करायला लावतोय? हळू काय हळू काय हळू काय एवढा वेळ लावणार असेल तर मी नाही जेवणार आहे इथं. अहो, तुमच्या त्या औषधाच्या डोसात त्या खाण्याचा व्यत्यय यायला नको म्हणून येत नाहीये तो. झालं, आता बोलव. हो, कुठे जाताय आता? बस इथे आलो मी. तुम्ही इथे सुद्धा नाही. नाही, आता मी तुम्हाला विचारणार नाही, मी आता जाहीरच करणार आहे. तुम्ही माझा पाठलाग करता हे मी सुद्धा म्हणू शकतो. काय चालवलंय काय काका तुम्ही? काय काय चूक केली मी? मगाशी तिथे थिएटर मध्ये, आता इथे. हे पहा, मी माझ्या बायकोला घेऊन बाहेर पडलो होतो, नंतर तुम्ही मला भेटलात. माझ्या बाबतीत हेच घडलंय. काय? मी कुणालाही घेऊन बाहेर नाही पडलो आणि मग तुम्ही मला दिसला. का पाठलाग करताय माझा? अहो काका, एक साधा सामान्य माणूस आहे मी तुम्हाला पॅन कार्ड दाखवतो माझं. दाखवू? नाही दाखवतो ना. नको नको, असेल योगायोग असेल. झालं का समाधान? हे काय? काय हो, मला सांगितलं पण नाही. आजपर्यंत कधी एवढासा मावा केक सुद्धा आणला नाहीत आणि आज एकदम एवढा मोठा. तर सांगू कसं? मला आताच कळतंय. आता आलाय ना, आता असू दे. काय असू दे, काय असू दे. जी गोष्ट आपली नाही ती खायची नाही. थांब वेटर. येस सर. हे दुसऱ्याचं कोणाचं तरी आहे, आमच्या टेबलवर आलं. बघ. नाही सर, ये आप ही का आहे ना? येस मॅम. मग राहू दे, जा तू. थँक्यू. अहो, किती गोड केक आहे. कसा ना जरा थोडासा खाऊन बघा ना. नाही मला नको. अहो, तुमच्या त्या औषधाबरोबर गोड लागेल, खा ना. नाही मला नको. थांबा, मीच देते. हा, चला बस.
नाही चला आता आवडते घेऊया, चला निघूया. अहो काका असं काय करताय? नाही माझी अंबाना लोकल जाईल, मुलं वाट बघत असेल माझी. असं काय करताय यार, आत्ता तर कुठे पार्टीला रंग चढलाय. मलाही निघायला लागेल. काय? हा म्हणजे त्याचं काय झालंय की काय नाही झालेलं. मी काही ऐकणार नाहीये तुझं. आपण आता फिल्म बघायला जातोय आणि नंतर तू मला घरी सोडणार आहे. आता? हो म्हणजे काय, लेट नाईट शोज असतात ना, तुला माझ्याकडून ट्रीट. मी म्हटलं होतं ना तुला. नाही मला नाही जमणार, कारण अण्णांची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे मला लवकर घरी जावं लागेल. बरं ठीक आहे, फिल्म राहू दे, घरी तर सोडशील. बघू. म्हणजे काय? नाही, तू मला घरी सोडतोयस. ठीक आहे. चला मी पण निघते. काय ग, कुठे निघालीस? एक दिवस जरा उशीर झाला तर कोणी काही हकलणार नाही घरातनं, आणि कोणी काही बोललं ना तर मी बोलेन घरच्यांची. बस. हा बोल. चला निघालेत ते. कोण? चला निघूयात आपण, असं म्हणायचं होतं. मला काय वाटतं, तुम्ही सगळेजण जा, मी राहते आझादी तिकडे. कशाला? कशाला निघायची घाई करतेय सगळं? थांब ना. काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी आज आधी तिकडे राहते. उद्या ऑफिसला जायचं नाहीये का? उशीर झाला तर लेट मार्क पडेल बरं. चला निघा आता सगळे. कपडे पण आण. ऐका ना, मी काय म्हणतो, मी थांबतो ना इथेच. नाही म्हणजे तेवढीच अदितीला हेल्प होईल ना. नाही मी काय म्हणतो अमित सर, मी थांबतो ना अदितीला, तुम्ही निघा. कशाले? मी आहे ना, काय गरज नाही तुमची. मला वाटतं खूपच उशीर झालाय, निघू आपण. हल्ल्याशिवाय काय होणार नाही. चला निघा, उठा. चला 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 आवरा. नंदिनी मॅम चला 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 चला. हो तांबडे चला आता. एक मिनिट. अगं काय ग? हे नेहा आणि निनादसाठी. थँक्यू. तुम्हाला समोसे खूप आवडतात ना? थँक्यू. मला चला. अच्छा अदिती, मस्त झाली पार्टी, आणि हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. निघूया. निघतो. येतो म्हणावं. हा येतो. चल आता. उशीर होत होता ना तुला? हो. आणि फिल्म बघायला जायचंच आहे. या पाणी. फिटली हाऊस सिनेमा बघायची. कसा होता सिनेमा? सिनेमा आहे तो. फाळकेनी बघितलं असताना पुनर्जन्म घेऊन त्या दिग्दर्शकाला तुरुंगात टाकलं असतं. ह्यांचं आपलं काहीतरीच. मला आवडला ग. एक मिनिट. कोणी आलं होतं का इथं? नाही छे, असं का वाटतंय तुम्हाला? काहीतरी बदलल्यासारखं वाटतंय इकडे. हो आले होते. कोण? चोर दरोडेखोर आले होते आणि चहा पिऊन गेले. उगाच माझं डोका भणभणू नको. मला जे वाटलं तेच मी बोललोय, आणि जे बोललो तेच वाटतंय. एक तर सकाळपासून डोकं उठवलं माझं. तो सिनेमा काय कसला, हे हॉटेल कसलं, त्या औषध बरं होतं.
तो अनोळखी माणूस तो मला भेटला, मी त्याला बघणार आहे एक दिवस. काय समजतो काय स्वतःला, वाट लागले दिवस. मी जरा पडतो जाऊ ना. आदिती, सगळं व्यवस्थित पार पडलं ना? हे बघ, मनातलं सगळं बोललीस तर मन हलकं होईल. काय झालं बाळा? काकू, आज माझा वाढदिवस आहे, पण जयनी मला सकाळपासून एकदाही विश नाही केलं. एवढंच काय तर ऑफिस मधल्या प्रत्येकाने मला विश केलं, पण जय तर विसरलाच आहे की आज माझा वाढदिवस आहे. अगं पण असं कसं? पण जय तर. काकू, जर तुम्ही बाहेर जायला तयार असाल ना, मी सिनेमाच्या तिकीट्स पासून हॉटेलमध्ये टेबलचं रिझर्वेशन करेपर्यंत सगळी व्यवस्था करतो. काय झालं? अगं, आत्ता मला सगळ्या गोष्टींचा उलगडा होतोय. आदिती, तू जयबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. अगं, त्यांनी खरं तर तुझ्यासाठी सरप्राईज दिवस प्लॅन केला होता. काय? हो, पण दुर्दैवाने त्याला ते सगळं आमच्या हाती सोपवावं लागलं. तुमच्या दोघांसाठी सिनेमाची तिकीट बुक केली होती, तो सिनेमा आम्ही बघितला. तुझ्यासाठी वाढदिवसाचा केक मागवला होता, तो आम्ही कापला. बाळा, जयबद्दल डोक्यात राग घालून घेऊ नकोस. छान जोडी आहे तुमची. एकमेकांवरचं प्रेम असंच टिकवून ठेवा. थँक्यू काकू, थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे आदिती. आज सकाळपासून तुला विश करायचा प्रयत्न करत होतो, आता वेळ मिळाला. मला तुला एवढंच सांगायचं होतं, काहीही बोलू नकोस. हॅपी बर्थडे.
to my dearest Aditi. There is no one as beautiful as you are, who is and will be special to the heart.